कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। वडिलोपार्जित मालमत्ता हडप करण्यासाठी कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील रहिवासी राजेंद्र मोहिते पाटील यांनी नगर भूमापन कार्यालयाला खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। आपण आणि आपला भाऊ महेंद्र हे दोघंच वडिलोपार्जित मालमत्तेचे वारसदार असल्याचं नमूद करून अन्य 2 हयात बहिणींची माहिती लपवून ठेवली। त्यातून संबंधित मालमत्ता राजेंद्र मोहिते पाटील यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली होती। याबद्दल सामाजिक कार्यकर्ते धीरज रुकडे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता। त्याची दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती दीप्ती भंडे यांनी राजेंद्र मोहिते पाटील आणि अन्य 2 साक्षीदारांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। कोल्हापुरातील सर्वच स्मशानभूमी शेणींचा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे बी न्यूज चॅनेलवरून शेणी दानाविषयी वृत्त प्रसारित झालं होतं। त्याची दखल घेऊन विविध व्यक्ती आणि संघटनांकडून स्मशानभूमीला शेणी दिल्या जात आहेत। कोल्हापूर दैवज्ञ समाजाच्या वतीनं मधुकर पेडणेकर, विजय घारे, प्रवीण मालवणकर, मोहन नवरेकर, सचिन बांदोडकर, संजय कारेकर यांच्यासह संचालक मंडळाकडून पंचगंगा स्मशानभूमीला 25,000 शेणी दान करण्यात आल्या। रायगड कॉलनी मार्गे नंदगावपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं 22 कोटी रुपयांच्या निधीतून ITI ते नंदगाव रस्त्याचं काम सुरू केलंय, पण रस्त्यालगत गटारी केलेल्या नाहीत। त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून हा रस्ता खराब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गटारी बांधाव्यात अशी मागणी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशननं केली आहे। तसंच रस्त्याचं काम दर्जेदार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। यावेळी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी, निवास भोसले, चंद्रकांत कांडेकरी, अभिजित साळुंखे, अशोक शिंदे, शीतल नलवडे, बाळासाहेब देसाई, अंकुश शिंदे उपस्थित होते। खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 5 वर्षांपासून कोल्हापूर बंगाली सुवर्णकार कारागीर असोसिएशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। यंदाही गुजरी कासार गल्ली इथल्या ओसवाल भवन इथं रक्तदान शिबिर झालं। असोसिएशनचे संस्थापक कुलदीप गायकवाड तसंच डॉक्टर श्वेता गायकवाड आणि वैभवलक्ष्मी ब्लड सेंटरच्या धनंजय साळोखे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला। अध्यक्ष विश्वजित प्रामाणिक, उपाध्यक्ष समीर पात्रा, सेक्रेटरी राजकुमार गुच्छाईत, मणिशंकर गुरानी यांच्यासह बंगाली कारागीर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते। दिवसभरात सुमारे 108 बाटल्या रक्त संकलित झालं। लक्षतीर्थ वसाहतीमधील कालिका देवी मंदिरात आज श्री विश्वकर्मा जयंती साजरी झाली। पंडित सुतार आणि उद्योगपती शशिकांत सुतार यांच्या हस्ते कालिका देवीचं पूजन करण्यात आलं, तर गजानन सुतार आणि सचिन सुतार यांच्या हस्ते विश्वकर्मा पूजन झालं। यावेळी चंद्रकांत कांडेकरी यांनी युवकांना मार्गदर्शन केलं। विश्वकर्मा सुतार समाजातील मुलांकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर करिअर घडवावं असं कांडेकरी यांनी सांगितलं। यावेळी सचिव दीनानाथ सुतार, विश्वनाथ सुतार, चंद्रकांत सुतार, पांडुरंग सुतार, कृष्णात सुतार, सुनीता सुतार, उज्ज्वला सुतार, आसावरी कांडेकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते।